अवधूतजी 44 वर्षांचा हा वनवास अखेर संपलेला आहे आणि अवधूतजी दुसरीकडे ज्यावेळेला सत्ता हातात आलेली आहे, तुमचा महापौर त्या ठिकाणी मुंबईच्या महापालिकेवरती विराजमान झालेला आहे। खरं तर अभिनंदन। मात्र पुढचा काळ तुमच्याकडे काय असेल, व्हिजन काय असेल मुंबईकरांसाठी? अवधूतजी, सर्वप्रथम मुंबईच्या जनतेचं आभार आणि त्यांचं अभिनंदन। तुम्ही म्हणाला 44 वर्षानंतर मुंबईमध्ये सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचा महापौर विराजमान झालेले सत्य आहे। याआधी डॉक्टर पै जे खारचे बँड्राचे नगरसेवक होते, ते एका युतीतून म्हणा आघाडीतून म्हणा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते, महापौर झाले होते। 1 वर्षाची त्यांची टर्म होती, पण त्यानंतर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष 89 नगरसेवक निवडून मुंबई महानगरपालिकेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येऊन आणि ज्या महायुतीच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली, त्या युतीला प्रचंड बहुमत मिळून निवडून आलो। त्यामुळे खऱ्या अर्थानं अशा प्रकारे मिळालेलं निर्भेळ यश आणि निर्भेळ महापौर म्हणून या दृष्टिकोनातून पाहावं लागतं। याचं वैशिष्ट्य असं की मुंबईला आज रितू तावडे यांच्या रूपाने एक महिला महापौर मिळालेले आहेत। रितूताई तरुण आहेत, सुशिक्षित आहेत, की त्यांची दुसरी टर्म आहे, डायसिंग आहे आणि त्यांनी आपल्या सुरुवातीला एक स्पष्ट केलं आहे की मुंबईतील महिलांच्या प्रश्नाला त्या प्राधान्य देणार आहेत। मुंबईमध्ये आज नोकरी किंवा धंद्याच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे की किंबहुना ती मुंबईतील पुरुषांच्या बरोबरीनेच आहे आणि त्यामुळे त्यांचा जाण्या येण्याचा, रहदारीचा, त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतुकीचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे सार्वजनिक प्रसाधन गृहांचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि या 3 गोष्टी, ज्या महिलांची सुरक्षितता, महिलांची सार्वजनिक प्रसाधन गृहांची उपलब्धता वाढवणं आणि त्यांच्या रहदारीच्या साधनांमध्ये सुसूत्रता आणून त्यांच्या घरापासून त्यांच्या कार्यालयापर्यंतचा किंवा तिकडे ज्या नोकरी किंवा इतर गोष्टी करतात तोपर्यंतचा प्रवास सुसह्य व्हावा, या 3 गोष्टी अग्रक्रमाने मुंबई महानगरपालिकेच्या महापौर म्हणून रितू तावडे यांनी हाती घेतल्या। सर्वात महत्वाचं म्हणजे हे केवळ मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकली म्हणून काही होणार नाही, परंतु केंद्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचं शासन असल्यामुळे हे तिन्ही प्रश्न एकमेकांमध्ये सामंजस्य दाखवून सोडवले जातील अशी मला आशा आहे। उदाहरणार्थ महिलांसाठी स्पेशल लोकल सोडणं असो, महिलांसाठी जास्त डबे करणं असो, संपूर्ण मुंबईतल्या लोकल ट्रेन्स आहेत त्या वातानुकूलित करणं असो। आज एक प्रसंग घडला आणि डोंबिवलीचा मुलगा खाली पडला, त्यामुळे स्वयंचलित दरवाजांची निर्मिती असो, मुंबईमध्ये प्रत्येक 1 किलोमीटरच्या अंतरावर महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे असोत आणि महिला बीट मार्शल्सच्या वेगळ्या एका प्रकारे या महिलांना अतिशय चांगलं सुरक्षापूर्वक वातावरण देणं असो, ह्या आम्ही प्रायोरिटीने घेणारे आहोत। अर्थात त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेशन मधली पारदर्शकता, टेंडर प्रोसेस मधली पारदर्शकता, भ्रष्टाचार कमी करणं आणि मुख्य म्हणजे वॉटर, गटर आणि मीटर या माध्यमातून मुंबईकरांना 24 तास चांगलं पाणी देणं